मला मिळत लागला तिकडे कोण भिताडाकडे बघत आहे. कारण कोकणातलं एक जण सध्या भिताडाकडेच बघत आहे. बाप ही जात अगोदर बाप असते. जात हीच बाप. नेता बाप नाही, पक्षीय बाप नाही. एकदा मोकळ्या मनात सांग बरं, पाडायचे का रे सगळे? छगन भुजबळला जो नेता जिथं घेऊन जाईल त्या मतदारसंघातला माणूस पाडायचा. त्यांच्यात बसल्यावर हे पोट्ट म्हणले कोणाचंच ऐकत नाही, हे लईच खानदानी दिसतंय, हे जातवान मराठा दिसतंय, हे आपल्या पैशाला मोजीना, पदाला मोजीना, आणि आपले 2-3 दादा आहेत त्या दादाला गिनीना. मग एक काम करा, याला बदनाम करा. नसता याच्या विरोधात टोळ्या उभा करा. मग आता पहिली टोळी आयला मला एक वेळ लागा ना. मी इकडे बोलतो, तुम्ही तिकडे कोणकडे बघत आहे? असं म्हणजे मराठ्याचं समजा चारही बाजून लक्ष असतं बा. कोण पुन्हा येतो भोगाच तिकडे टीव्ही लावली. मला मिळत लागला तिकडे कोण भिताडाकडे बघत आहे. कारण कोकणातलं एक जण सध्या भिताडाकडेच बघत आहे. आयला चांगला माणूस होता राव तो. त्याला काय झालं का? आणि माया नादी लागल्या. अरे ह्या आग्यामुळे कुठं कुठं चावण. मग बस खातीच सगळ्या दुनिया. मला एक नाही कळालं, माझ्या मराठा समाजाला, या सोलापूर जिल्ह्यातून करोडो मराठा समाजाला, राज्यातल्या एक प्रश्न विचारायचा. माई बापा हो, मी कधीच म्हणलो नाही की तुम्ही मराठवाड्यात येऊ नका. मी कधीच बोललो नाही मराठवाड्यात आल्यावर तुम्हाला बघून घेईन. का बरं? मग जर माझ्या मराठ्यांनी किंवा म्या तुम्हाला पायच लावला नाही, तुम्ही जाणून बुजून का भांडणे खेळता आमच्याशी? मी जर माझा समाजाचा लढा, माझं रक्त जाळून इमानदारीला लढत असलो, तुम्हाला अडचण काय? त्यांनी अडचण सांगून टाकली, मी तुम्हाला ते सांगतो. तुमच्या जर ध्यानात नसली राहिली तर त्यांनी सांगितलं मी मराठवाड्याचा तो काय करतो बघून घेतो. एक तर मी बोलिलच नाही, आणि आला तरी तो मग काहीच बघू शकत नाही. कारण मी कपडे घातलेले असते तर तो काय बघतो? त्यामुळे मी विकायला शहाण्या तालमीतला नाही. तू काय माझ्या नादी लागू नको बाबा. माझी विनंती आहे, मी तुम्हाला इतक्याच जनतेसमोर सांगतो, मी दादा म्हणतो त्यांना, कारण सन्मान मी मोठ्यांचा करतो. आता याच्या पलीकडे याच्यानंतर जर बोलले तर धुलाई. कारण मी काय मरायला भेट नाही, आणि माझ्याजवळ काही नाही. माझ्याजवळ काय आहे ते ही सगळी संपत्ती. आता एक मुद्दा त्यांनी सांगितला, त्यांना सोलापूर जिल्ह्यातून माझं आव्हान आहे, याच्यानंतर बोलू नका, मी माझ्या जातीसाठी लढतो. तुमचं आमचं वैर नाही, आम्ही तुमचा सन्मान करतो. सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या. नसता मी जर पिसळलो तर पिसळलो मग काय करत असतं माहिती आहे तुम्हाला? मग लय अवघड. दुसरं सांगितलं त्यांनी, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबाला बोलायचं नाही. तुमचा कसं? तुम्ही सगळे सोयरे बी नाही दोघं. तुमचं नातं एका रात्रीत जुळलं कसं काय? तुमचा कसं काय? तुमचं आणि तुमची जात ही मराठा, आणि मराठ्यांनी अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असतं. तुमचा नेता आणि पक्ष नाही, तुमचा बाप
जनता ही समाज तुमचा बाप ही जात अगोदर बाप असते. जात हीच बाप, नेता बाप नाही, पक्षीय बाप नाही. याला म्हणतेच क्षत्रिय 96 कोळी मराठा. आता 96 कोळीची आमची अडाण्यांची, मी अडाणी बरं का, मला काही कळत नाही. बरेच जण म्हणतात ही चौथी नापाशी, चौथी नापाशी, पण कस काय मुंडकर पाय देऊन भादरीला तुम्हाला दिलं की नाही मराठाला आरक्षण? उच शिकावाय ना बाबा, दिलं की नाही? राहिलेल्या बी पुढच्या झपक्यात देणारच. आणि त्याने नाही दिलं त्यांचे पारडेत म्हणून समजायचे सगळे. एकदा मोठा म्हणून सांग बरं, पाडायचे का रे सगळे? बदलणार नाहीत ना डबल. बघू मग 29 तारखेला या अंतरवालीला सगळे बघू काय करायचं, ते पाडायचे का उभा करायचे. आणि उभा केलं तर निवडून तर द्यावं लागतं बरं का. त्यानं आपल्याच गरीबाचे 50, 100. अरे आपला हक्काचं कोणी नाही रे तिथं म्हणायला. तिथं छगन भुजबळ आहे. ते 15 दिवस झालं पुढे गेलं बनू. अरे आता एक गोष्ट घडली तुमच्याकडे. इथं सोलापूर जिल्ह्यात एक कार्यक्रम झाला, त्याला देवेंद्र फडणवीस साहेब आले होते. कोणत्या मतदारसंघात आले तिकडे? त्याला घेऊन छगन भुजबळला जो नेता जिथं घेऊन जाईल त्या मतदारसंघातला माणूस पाडायचा. छगन भुजबळला जो नेता प्रचाराला नेईल त्या पक्षाचाच कार्यक्रम लावायचा. आता एक फिक्स झालं, सोलापूर पासून सुरुवात. तो जिथं आला होता आणि त्याला घेऊन देवेंद्र फडणवीस साहेब आले होते. देवेंद्र फडणवीस साहेब जर याच्यानंतर त्याला घेऊन हिंडले की ती मतदारसंघ पाडा म्हणून समजायचं. मराठाच्या वाटोळ करणाऱ्याला सुट्टी कसं असतो आपला म्हणून. पहिल्यांदा तरी नुसतं म्हणलो होतो पाडा. मी एकदा पाडो म्हणलो, पाडा म्हणलो बरं का, तिकडून लगेच मुसलमान म्हणले पाडो. मला पुढं भेटलं की मुसलमान म्हणायचं पाडो. एवढं फार म्हणलं पाडो तर पाडो, का पाडो पाडो सगळं. कारण मग आपलं तसंच असतं. मग हिंदी तर मग जमत नाही बरं का. मी शिकवतो हिंदी, कारण मी हिंदी लवकर शिकून घेणार आहे. आता काय चालू हे मामा तर म्हणणार नाही. एकदा तरी पाडा पाडा म्हणलो, पण आता नावच घेऊन कार्यक्रम लावा.